नमस्कार. आज आपण करणार आहे घरच्या साहित्यामध्ये हॉटेलमध्ये मिळतं तसं परफेक्ट मेजरमेंट मसाला पनीर करणार आहे. तर चवीला एकदम भन्नाट असं होतं आणि एकदा ह्या पद्धतीने केलं तर हमेशा असंच करून खातात. रेसिपीला सुरुवात करू. 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे का कढईमध्ये. त्यामध्ये 3 कांदे, 2 चमचे मगज बी टाकायचं आणि 1 इंच अद्रक आहे साल काढून टाकायची, 4 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 काजू टाकून घ्यायचं त्यामध्ये, म्हणजे क्रीमी हॉटेलसारखी भाजी तयार होती. नाहीतर थोडंसं 2 चमचे मग पीठ वाढवून तरी चालतं काजू नसेल तर. 2 टमॅटो घेतलेले आहे, ते लाल बघून टमॅटो घ्यायचे म्हणजे कलर भाजीला खूप छान असेल. ते टाकून घेतलं की चांगलं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकून घेऊ म्हणजे कांदा आणि टमॅटो पटकन असं मऊ होते. 3 ते 4 मिनटामध्येच मऊ होऊन जातं. कारण मिडियम गॅस ठेवायचं, मिडियम गॅसवरती मऊ करून घ्यायचं. टमॅटो आणि कांदा मऊ झालेला आहे. त्याला आता थंड करून घ्यायचं आणि थंड करून मग मिक्सरमध्ये आपण पाणी न वापरता प्युरी करून घेणार आहे. तर टमॅटो कांदा थंड करून घ्यायचं. गरम गरम जर वाटायला गेलं तर मिक्सरमधनं बाहेरून उडत आहे आपल्या अंगावरती. हे थंड झालं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम बारीक असं वाटून घेतलं बघा. आणि टमॅटोमध्ये पाणी असं आहे त्यामुळे पाणी घालायची काही गरज लागत नाही. असं एकदम बारीक असं वाटून घ्यायचं. एक मोठी अशी कढई घेतली, त्यामध्ये 4 चमचे तेल टाकलेलं. तेल गरम झालं की त्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं. 250 ग्राम पनीर घेतलेलं आहे. आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे तुकडे जसे पाहिजे तसे करायचे, कारण आपण घरी खायचं म्हणजे की आपल्या आवडीप्रमाणे जसं पाहिजे तसं करू शकतो. आणि याला जास्त तळून घ्यायचं नाही, जास्त तळलं की असं चिवी पनीर होते. त्यामुळे थोडंसं हलकं असं गोल्डन कलर येईल की पटकन असं काढून घ्यायचं. जास्त पनीर ओव्हर कुक करायचं नसते. आणि त्यातलंच तेल उरलं आहे त्यामुळे जरा जी मसाला आपण वाटून घेतला ते टाकून घ्यायचा. मसाला अजिबात असं मोठं ठेवायचं, एकदम बारीक असं स्मूथ पेस्ट करून घ्यायची. त्यामुळे त्याला टाकलं की चांगलं 3 ते 4 मिनटासाठी परतून घ्यायचं. आपण पहिलेच मऊ करून घेतलं आहे त्याला, पण तरी पण त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्याला सारखं हलवत राहायचं, अजिबात मसाला असं चिटकून द्यायचं नाही वडाला. आणि 3 ते 4 मिनटासाठी हलवून घेतले की त्यात 5 ते 6 मिनटासाठी एकदम बारीक गॅसवरती मंद गॅस करायचा. मंद गॅसवरती झाकण ठेवून 6 ते 7 मिनटासाठी परतून घेणार आहे. तर मसाला चांगला परतून झाला आहे. त्यामध्ये पावडर मसाला टाकून घ्यायचं. 1 छोटा चमचा गरम मसाला टाकलेला आहे. 1 चमचा बेडगी मिरची पावडर कलर बी चांगला आहे, त्याने पचायला हलके असते. 1 चमचा धनिया पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला टाकला आहे. ते टाकून चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं. हे पावडर मसाले चांगले 1 ते 2 मिनटासाठी परतून घ्यायचे म्हणजे कच्चेपणा जाते त्याचा. आणि मिक्सरच्या भांड्यावर थोडंसं मसाला आहे, त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून हलवून घेतलं आणि ते मग टाकून घ्यायचं म्हणजे मसाले खाली करपत नाही. तर मिक्स करून घेतलं की अजून 3 ते 4 मिनटाची वाफ काढून घ्यायची म्हणजे मसाले चांगलं तेल सुटले. हे सगळं चांगला मसाला परतून झाला आहे, कच्चेपण गेलेलं आहे. हे एकदा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि सगळं मिक्स करून झालं की त्यामध्ये पाणी वतणार आहे असं जशी आपल्या ग्रेव्ही करायची तशी. पण मसाला पनीर म्हणलं की जास्त असं पातळ ग्रेव्ही करायची नाही, घट्टच ग्रेव्ही ठेवायची. मी 1 वाटीभर पाणी गरम करून टाकलेलं आहे. पाणी गरमच वापरायचं, थंड वापरायचं नाही. आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं, कारण आपण मागाशी टमॅटो कांदा मऊ करताना पण मीठ टाकलेलं आहे. ते मिक्स करून घ्यायचं आणि त्याला उकळी आली ग्रेव्हीला की त्यामध्ये पनीर आपण जे तळून घेतलं ते टाकून घ्यायचं. आणि तुम्हाला जर अजून मऊ पनीर पाहिजे असेल त्याला कोमट मध्ये टाकून ठेवायचं म्हणजे अजून मऊ पनीर होते. त्यावर थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घ्यायची हातावर चोळून. कस्तुरी मेथी टाकली की झाकण ठेवायचं, 2 मिनटासाठी ठेवायचं, कारण पनीर टाकलं की जास्त शिजून घ्यायचं नाही. जास्त ती चिवी होते पनीर. 2 मिनटं चांगलं ग्रेव्हीला तेल पण सुटलेलं आहे, कलर तर खूप छान असं यायला लागलं आहे. एकदा चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं की छान असं मसाला पनीर झटकीपट घरच्या साहित्यामुळे तयार होत आहे. आणि ह्या पद्धतीने एकदा जर पनीर असं मसाला केला तर हॉटेलमधलं पनीरही खायला विसरणार, एवढं चवीला असं भन्नाट होतं आहे. ग्रेव्ही मसाला पनीर तयार झालं आहे. माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.